मी संदीप चौधरी, नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावले येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये लॉकिंग डिव्हाइसेस याविषयी माहिती पाहत आहोत। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राहिलेले वायर लॉक नट, लॉकिंग प्लेट, पिन नट, टॅब वॉशर, लॉक वॉशर विथ लग, स्प्रिंग वॉशर, टूथ लॉक वॉशर याविषयी माहिती पाहणार आहोत। वायर लॉक, ज्यावेळेस जोडणीमध्ये अनेक बोल्ट स्क्रूज लॉक करायचे असतात त्यावेळेस वायर लॉक पद्धतीचा उपयोग करतात। यासाठी सॉफ्ट स्टील वायरचा उपयोग करतात। लॉकिंग करायचे सर्व बोल्ट स्क्रूज टाईट केल्यानंतर त्यांना असलेल्या होलमधून ही सॉफ्ट स्टील वायर टाकून तिची दोन्ही टोके एकत्र फिरतात। त्यामुळे हे बोल्ट उलट दिशेने फिरू शकत नाही व जोडणी लूज होत नाहीत। पुढचा आहे लॉकिंग प्लेट। लॉकिंग प्लेटला स्पॉट प्लेट असेही म्हणतात। या पद्धतीत लॉक नट करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या या लॉकिंग प्लेटवर नटच्या बाहेरील भागानुसार षटकोनी स्लॉट पाडलेला असतो व ही प्लेट पार्टवर पकडून ठेवण्यासाठी स्क्रू बसवण्यासाठी एका टोकास लहान होल असते व षटकोनी नटाच्या बाहेरील भागावर लॉकिंग प्लेट स्पॉट बसवतात व स्क्रूच्या मदतीने ही प्लेट पार्टवर जॉबवर फिट करतात। त्यामुळे जोडणीतील लॉक नट लॉक केला जातो। पिन नट, ज्या ठिकाणी जोडणीमध्ये नटच्या भोवती जॉबवर फारशी जागा शिल्लक न राहते त्या ठिकाणी या पद्धतीचा उपयोग करतात। या पद्धतीने नट टाईट केल्यानंतर त्याच्या बाजूला स्पर्श करून जॉबच्या सरफेसवर एक होल पाडले जाते व या होलमध्ये एक पिन बसवली जाते आणि ही पिन बसवल्यामुळे नट फिरू शकत नाही व जोडणी लूज होत नाही। नटला पुन्हा टाईट करायचे असल्यास ही पिन होलमधून बाहेर काढल्यानंतर नट फिरून टाईट केला जातो व पिनऐवजी स्क्रूचाही उपयोग या पद्धतीत केला जातो। टॅब वॉशर, ज्या ठिकाणी जॉबच्या जोडणी करता नट हे जॉबच्या एज जवळ अथवा कॉर्नर जवळ बसवलेले असतात त्या लॉक नट करण्यासाठी टॅब वॉशरचा उपयोग करतात। नटच्या खाली टॅब वॉशर ठेवून नट टाईट करतात। नंतर टॅब वॉशरचा एक टॅब जॉबच्या एजवर बेंड करतात व वॉशरची दुसरी बाजू नटच्या बाजूवर बेंड करतात। त्यामुळे नट लॉक होतो। लॉक वॉशर विथ लग, लॉक वॉशरला एक लग असतो। हा लग बसवण्यासाठी जॉबवर बोल्ट करता पाडलेल्या होलजवळ दुसरे लहान होल असते। नटच्या खाली हे लॉक वॉशर बसून नट टाईट केला जातो। त्यानंतर या वॉशरचा लग होलमध्ये बेंड करून बसवतात। वॉशरची दुसरी बाजू नटच्या साईडवर बेंड करतात। त्यामुळे नट लॉक होऊन त्याची हालचाल टाळली जाते। स्प्रिंग वॉशर, स्प्रिंग वॉशर हे सिंगल कॉईल व डबल कॉईल या प्रकारात मिळतात। हे स्प्रिंग स्टीलचे बनवलेले असतात। स्प्रिंग वॉशरची दोन्ही टोके ही एकमेकाच्या विरुद्ध व थोडी बाहेर काढलेली असतात। जोडणीमध्ये नटच्या खाली स्प्रिंग वॉशर ठेवून नट पूर्ण टाईट केल्यानंतर वॉशरची टोके दाबली जातात, परंतु स्प्रिंग टेन्शनमुळे नटच्या सरफेसवर वॉशरमुळे जादा विरोध निर्माण होतो व त्यामुळे या बोल्टवर मजबूत बसतो व व्हायब्रेटमुळे नट लूज होण्याचे टाळले जाते। टूथ लॉक वॉशर, या वॉशरला सेरेशन कट बसवलेले असून ते पिलदार असतात। याचा उपयोग करताना नटच्या खाली हा वॉशर ठेवून नट टाईट केल्यानंतर जॉब आणि नटच्या संपर्क क्षेत्रात घर्षण निर्माण होते। त्यामुळे नट लूज होण्याचे टाळले जाते। टूथ वॉशर हे इंटरनली टूथ व एक्सटर्नली टूथ या प्रकारात मिळतात।